हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे 31 मे. तर तुम्हाला मी ॲनिव्हर्सरीचे कमिंग सून शॉर्ट्स लवकर टाकले आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं की नाही. तर आज 31 मे आहे आणि इकडे कोणच दिसत नाही आहे बाजूबाजूला. तर मिस्टर हे ऑफिसला गेलेले आहेत, नाईट आहे त्यांची. आणि आम्ही ऑलरेडी ते व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला, जे आम्ही 25ला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला लवकर गेलो. आणि का लवकर गेलो तर आता मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते. आणि ॲनिव्हर्सरी पण केक कटिंग नाही आहे, मिस्टर नाही आहेत सोबत. तर सगळं असं का झालेलं आहे. आज आहे शनिवार. पहिल्यांदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. तुमचा सपोर्ट मला राहू देत असाच अशी प्रार्थना करते आणि पुढं मी कंटिन्यू करते. तर हा ड्रेस पहिल्यांदा दाखवला मी तुम्हाला, शॉर्ट्स दाखवले असतील. तर हा मला मदर्स डेला प्रणितने गिफ्ट दिलेला आहे. मॉलमधून घेतला, त्याची शॉपिंग केली आणि मला घरी येऊन त्याने सरप्राईज, मम्मी हे तुझ्यासाठी आहे असं दिलं. ते शूटिंग करायचं राहिलंच, कारण त्याला आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये यायला. आणि आता आम्ही सेलिब्रेशनचं गेलो पिकनिकला, दिव्या आगारला गेलो. ते सगळं प्रणितची अरेंजमेंट होती. तो गेलेला पहिला बाईकवरती आणि त्याच्या मित्राचंच होतं ते सगळं असं राहण्याचं वगैरे. तर आम्हाला पॉडकास्ट मी तुम्हाला बोलली, आमचा 27, आता लग्नाला 28 पूर्ण होतील. तर त्याचा हा हे होणार आहे म्हणजे पॉडकास्ट. आणि मिस्टरांचं जे झालं सर्जरी स्टोनची, तर ते ज्यांना ज्यांना असेल तसं म्हणजे आजार, तर ते कसं काय करायचं हे आम्ही दोघं जण एक्सप्लेन करणार होतो त्या पॉडकास्टमधून. तर ते काही ते मी सांगते तुम्हाला, त्या व्हिडिओमधूनच सांगेल. आता मी फक्त आजचं सेलिब्रेशन का नाही झालं, केक कटिंग वगैरे तुम्ही दोघं म्हणजे एवढे शॉर्ट्स टाकले असे गाण्यांचे, हे ते सगळं हॅपी हॅपी राहायला. आणि आता आज सेलिब्रेशनला असं का आहे तर मिस्टर ड्युटीवर गेलेले आहेत, कामाला पहिलं प्राधान्य द्यायचं. आणि मी घरीच बनवते केक. आणि त्यांना आज पुरणपोळी बनवायची होती, आमरस पुरणपोळी, किंवा बाहेर पण आमचा जायचा प्लॅन होता, पण ते सगळं आम्ही कॅन्सल केलं. घरामध्ये सकाळी बिर्याणी बनवली आणि दुपारी आम्ही एन्जॉय केली. आता पण संध्याकाळी एन्जॉय केली. हा व्हिडिओ मी बनवते रात्रीच्या 10:30-11ला बनवते. लाईव्हवर येऊन एक्सप्लेन करणार होते, पण नको म्हणला प्रणित की तू व्हिडिओ बनवून सांग. तर मी हा व्हिडिओ काय सांगायला केला तुम्हाला, तर जेव्हा आम्ही आता ह्याला गेलो 25ला गेलो फिरायला, तर तिथे आम्ही पॉडकास्ट वगैरे बनवणार होतो. शूट, फोटोशूट या ड्रेसवर पण मला करायचे होते. पण निसर्गाचा बघा एवढा कडक उन्हाळा आणि आम्ही निघायच्याच आदल्या दिवशीच सुरू झालेला पाऊस. पण आमचं बुकिंग वगैरे असल्यामुळं कॅन्सल कसं करणार. मग मिस्टरांनी पण सुट्टी दिलेली ऑफिसला, त्यांचा पण खाडा म्हणजे कसं परत सांगणार मी कामाला येणार आहे. मग आम्ही निघालो. मग बाहेर वातावरण होतं असं म्हणजे खूपच वारं वादळ पाऊस सगळं होतं. मग आम्ही सकाळी 11ला निघालो, इथून 10:30-11ला निघालो. दुपारचं लंच आमचं तिकडेच होतं ते पोचल्यानंतर दिव्या आगारला. तर आम्ही गेलो, सकाळी आवरलं, कारण आम्हाला उठताच प्रणितला जास्त लेट होतं उठायला पण, आंघोळी सगळं. मी पण उरकलं, मला बाहेर पडायचं होतं कारण 2 महिने मी घरातच हॉस्पिटलच्या वाऱ्या केलेल्या होत्या, यांचं घरावतच बंद राहिलेली. आणि घरातलं मिस्टरांचं सारखं जेवणाची काळजी घेणं, पुन्हा एकदा दोनदा असं म्हणजे घरातल्या कामामुळं जेवायला वगैरे बाहेर गेले होते असे. आणि मग आम्ही तिथे पोचलो, म्हणून हा प्लॅन केला पिकनिकचा की आपलं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. कारण आम्हाला आता तसं केक वगैरे पण मिस्टरांना खात नाही, प्रणित पण गोड खात नाही जास्त. मला आवडतो तो स्पॉन्ज केक आवडतो, फक्त क्रीम नसते ते. तर ते मी कालच आणून खाल्ले, ब्रेड पण आणलेला चहामध्ये, तर खाऊन झालेला. आणि तरी पण शूटिंगसाठी मला करायचं होतं ॲक्च्युली घरामध्ये. मिस्टर वगैरे घर डेकोरेशन करून सगळं असे हार्ट्सचे बलूनचे लावून
आणि टेबल सगळा सजवायचा होता गुलाबांनी. मिस्टरांना हे सगळं असं सरप्राईज द्यायचं होतं आणि शूटिंगसाठी हे मी सगळं करणार होते. सगळं मी ठरवलेलं की ॲनिव्हर्सरीला आम्ही घरामध्ये सगळं असं करणार आहे. जेवण पुरणपोळी करणार आहे, टेबल सजवणार आहे, घर सजवणार आहे डेकोरेट. मग फिरायला जाऊन आल्यानंतर मग आम्ही फिरायला गेलो. 25ला उतरलो. दिवसभर 4 वाजेपर्यंत पोचलो. पण इतका पाऊस, आभाळ, तिकडं समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच रूम होता, म्हणजे बंगलो होता आणि त्या बंगलोमध्ये आमचं स्टे होतं. आणि मग आता काय करणार, पण आम्हाला खूप म्हणजे मस्त वाटलं. तिथे मुंबईमध्ये एवढा उकाडा, लाईट गेलेली मंगळवारची जायची दर मंगळवारी. आणि तो दिवस आम्ही एन्जॉय करत गेलेलो प्रवास. पुन्हा तिथला पाऊस एन्जॉय करत होतो. आम्हाला भीती वाटत होती, पण निसर्गातलं ते सगळं अनुभवताना पाऊस, वारं, वादळ, गप्पा, गाणी, गोष्टी, सगळ्यांच्या हशी मजा गाडीतलं ते सगळं आम्ही विसरत होतो. ते काय वातावरणात काय चाललेलं. हाय अलर्ट होतं, पुढे जाऊ नका बोलत होते ट्रॅफिक हवालदार, गर्दी आहे, झाडं कोसळले. पण तरी आम्ही वाट शोधत ह्याच्यावर मॅपवर गेलो आणि मग असं एन्जॉय करत करत गेलो. पोचलो. पण पोचल्यानंतर तिथलं सगळंच पाऊस कंटिन्यू चालू होता. मग बॅगा वगैरे उतरवल्या. ते लोक तर आपल्याला उत्सुक असतातच सगळं आलेल्या यांना हे करायला. मग फक्त तुम्ही एन्जॉय करायला बीचवर जाऊ नका सांगितलं, कारण बंद केलेलं आहे सगळं. आणि मग आमचं थोडी तिथे निराशा झाली. मग आम्ही आपलं पाऊस एन्जॉय करत होतो आणि मग रूममध्ये गेल्यावर दिवसभर गाडीतला थकवा वगैरे घालून संध्याकाळचं डिनरला गेलो. संध्याकाळचा अद्रकचा चहा, मस्त पाऊस पडत होता. ते सगळा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. हा मी आता टाकते अर्जंटमध्ये काय झालेलं सांगायला. मग संध्याकाळी जेवण, लंच वगैरे होतं, डिनर होता आणि मग लंच आमचा मिस झालेला म्हणून मला लंच आलं लक्षामध्ये. मग डिनर वगैरे आम्ही करत होतो. मग ह्यांना फोन येत होते असे, तर मग हे बोलायचे, ठेवून द्यायचे. मग मला थोडंसं हे वाटायचं, आमच्यासोबत आता आलेत तर पूर्ण वेळ आमच्यासोबत घालवला पाहिजे. मग पुन्हा काय अर्जंट फोन आले तर घ्यावेच लागतात. मग मी गप्प राहायची. मग यांचं बोलणं चालायचं. मग हे थोडेसे अपसेट राहायचे. मग पुन्हा आम्ही दोघं राऊंड वगैरे मारताना सांगायचे की काय झालं, फोन आला, काय झालं. मग ते सांगायचे की त्यांचं म्हणजे एक ऑफिसमधलेच यंग होते, ते 30च्या आसपास असतील अजून, तर ते हे झाले, एक्सपायर झाले अचानक. बॉडी बिल्डर वगैरे होते ते. तर मग थोडंसं मी पण अपसेट झाले. आता कोण ऑफिसमधलेच ऐकल्यावर यंग होते असं थोडं मन हे झालं. मग आपण काय ऐकतो आणि मग पुन्हा झालं त्या व्यक्तीचं झालं असं हे होऊन. पण आम्हाला थोडंसं बाहेर पडलेलो आणि हे पण ऐकायला आलं. थोडासा मूड ऑफ झालेला. मग पुन्हा आम्ही टाईम हे करत होतो. रात्रभर पाऊस पडत होता आणि मग सकाळ झाली. सकाळ झाल्यावरती आम्ही थोडंसं मंदिरं वगैरेच एक्सप्लोर केली. आम्ही काही बीचकडे गेलो छत्र्या वगैरे घेऊन. मग काय आम्ही एन्जॉय केलं नाही जास्त. फक्त आपलं सकाळचा नाश्ता, सकाळचं थोडंसं पावसामध्येच आम्ही रील वगैरे बनवल्या तिथे गार्डनमध्ये. खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवेल मी. आणि पॉडकास्ट मी तिथे का नाही बनवू शकले, कारण लाईटच नव्हती. एवढा बंगलो, जनरेटर होतं त्यांच्याकडे, पण जेवढं आपल्याला शूटिंगला जशी लाईट लागते तशी तिकडे म्हणजे अंधार, आभाळ होतं ना बाहेर, खिडक्यांमधून पण अंधारच यायचा. त्याच्यामुळं मी फक्त शूटिंग घेतलं आणि नंतर अजून एक जागा आम्ही चूज केली आहे पॉडकास्टसाठी. तर मग ते झालं की आम्ही पुन्हा शूटिंग करणार आहोत आणि मग सगळं एक्सप्लेन करेन. मग तो दुसरा दिवस आम्ही सुवर्ण मंदिर एक्सप्लोर केलेलं आहे गणपतीचं, आणि एकच मंदिर एक्सप्लोर केलं वेळेमध्ये. मग 2ला लंचला पुन्हा आम्ही रूम ह्याच्यावरती आलो जिथे स्टे केलेला तिथे. मग जेवलो वगैरे. तर तिथे पुन्हा एक फोन आला दुपारी त्यांना, मिस्टरांना. तेव्हा आम्ही बॅगा भरून निघालेलो, कारण बीचवर भिजायला नाही, वेगळे वेगळे स्टंट करणार होतो आम्ही तिथे, तर ते पण बंद होते. मग काही राहण्यात मजाच नव्हती. पॉडकास्ट पण बनत नव्हता, लाईटचं येणं जाणं चालू होतं आणि बाकीचे पण एन्जॉय सगळे थांबले. तर एकीकडं असा म्हणजे आनंद पण होता आणि एकीकडं काही काही आपल्याला भेटत नव्हत्या गोष्टी, त्याचं दुःख पण होतं. मग आम्ही याच्यामध्ये आणि हे पण ऐकायला आले रात्री ते वारले ते.
पुन्हा मग दुसऱ्या दिवशी पण मिस्टरांना आला फोन, तर ते कंटिन्यू गाडी चालवत होते. प्रणित मॅपमध्ये सांगत होता आणि मला काही सांगतात ते, पण मला काही प्रवासामध्ये दुसऱ्या दिवशी काही सांगितलं नाही. आणि मी पण झोप पूर्ण कव्हर करण्याच्या नादात गाडीमध्ये झोपत होते, शूटिंग घेत होते, जाग आली का. आणि मग असं करत करत आम्ही घरी आलो. रात्री 8:30ला घरी आलो, 8 7:30ला. त्या रात्री मुलं वगैरे बोलली की आम्ही परत घरी आल्यावर घरचा चहा बिस्किट जेवण नको बोलले, की नको आता मम्मी राहू दे. आणि मिस्टर त्या दिवशी थकले होते, पण झोप नव्हती आली, एवढे ते ड्रायव्हिंग केली होती आणि झोपत नव्हते. आणि मला पण त्यांना सांगायला होईना काय झालंय. आणि मी पण आपली याच्यामध्येच होती, थकलेली. माझे व्हिडिओ काय काय बनले नाही त्याचं मला चिडचिड येत होती. हे मी शूटिंग मध्ये घ्यायला पाहिजे होतं, हे थांबायला पाहिजे होतं, पण वादळवाद्यामुळं मी काही ती रिस्क घेतली नाही. बाकीचे जे युट्यूबर्स करतात, रील करतात पहा, आणि नंतर काय काय ऍक्सिडेंटली होतात, तर ते मला तसं नव्हतं करायचं. म्हणजे आहे आवड सगळी शूटिंगची, पण आपला जीव धोक्यात घालून मला काही करायचं नव्हतं. मग मी उतरले पण नव्हते. खूप छान छान धबधबे होते शूटिंगला वगैरे. मला खूप आवड होती गाण्याची, पण मला ड्रेस पण घालता नव्हता आलेला, म्हणून मी थोडीशी अपसेट होती. आणि राहू दे म्हणलं, आपला हा प्रवासच एन्जॉय करू आणि घरी जाऊ. मग तो दिवस रात्र यांना मी म्हणते, झोपा ना हो तुम्ही, एवढं दमलात, आता गाडी चालवली. तर काही मला सांगितलं नाही काय झालं, फोन आलेला त्याचं वगैरे. मग गेले. आणि नंतर त्यांच्या ऑफिसची पिकनिक महिनाभर ठरवलेली अलिबागची. मग ते बुधवारी निघून गेले. आम्ही मंगळवारी आलो, सोमवारी रात्री आलो. मंगळवारी सुट्टी होती त्यांची आणि बुधवारी परत दुसरी त्यांची ऑफिसची पिकनिक होती. मग ते गेले, ते पिकनिक करून आले. मग पिकनिक करून आल्यानंतर पुन्हा ऑफिसला गेले. 1 दिवसाचीच होती, म्हणजे सकाळी जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आले. मग ऑफिसवरून ते घरी लवकर येईनात. मग मी फोन करते घरी, का 10 वाजले येत नाही काल, तर का येत नाही. मग आले ते 10 10:30ला आले. मग मी जेवण वगैरे वाढलं त्यांना, असं जेव्हा आता उशीर झालाय. मग तरी काय सांगतच नव्हते. मग हातपाय वगैरे धुतले, मला बोलले 1 तांब्या पाणी दे. मग मी पाणी घेऊन आले अशी. मग मला बोलले की मी आतमध्येच होती, अजून चालू होतं माझं जेवण बनवणं. तर मला बोलले की भोगले हे झाला, म्हणजे ॲडमिट आहे. मग ऐकायला आलं. तर मी घाईघाईने आले आणि त्यांना म्हणजे त्यांचे एकदम क्लोज फ्रेंड. तर मी बोलते त्यांना, काय झालं, का ॲडमिट केलं. तर ते बोलले, नाही ॲडमिट नाही, मी भोगलेच्या घरीच गेलेलो त्यांच्या फॅमिलीला भेटायला, एक्सपायरच झाला तो. आणि मग मी एकदमच हे झाले, म्हणजे हे होऊन गेले. ते आमच्या लग्नात पण आलेले होते आणि यांच्या एकदम म्हणजे नाडेकर आहेत, त्याच्या अगोदर ते भोगले होते, म्हणजे संजू नाव होतं त्यांचं. आणि यांच्याच थोडंसं म्हणजे सेम एजचे आहेत ते. 2 मुलं मुलगी आहेत. आणि पिकनिकसाठी ते त्यांना खाली गाडी घेऊन यायचे नेहमी, चल इकडं जायचं ठरलंय, तिकडं जायचं ठरलंय. आणि माझं काही नसायचं, म्हणजे मी बोलूच शकायची नाही की जाऊ नका. आणि मग ते मित्र एक्सपायर झाले होते. आणि मग मी पण बसलो थोडा, म्हणजे काय झालं, कसं झालं, मी एकटेच का गेला घरी. तर नाही बोलले, ऑफिसचा सगळा स्टाफ गेला. आणि त्या दिवशीच झालं होतं, पण मी काही सांगितलं नाही. आणि अस्थमाचा त्यांना त्रास होता आणि काहीच म्हणजे असे ह्याच्यावरती नाही राहिले ते. म्हणजे जेव्हा छातीत दुखायला लागलं त्याच दरम्यान हे झालं, म्हणजे ट्रीटमेंट पण तशी उशिराच मिळाली याची, हॉस्पिटलची. म्हणजे ते मित्राला सोडायला बघायला आलेला मित्र, म्हणजे असे भेटायला येतात तसे, गेले त्यांना स्कूटीवर सोडायला. आणि मग त्यांना सोडून ते बोलले, ते निघून गेले. आणि हे घरी चाललेले स्कूटीवरून. छातीत आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. मग ते स्वतःच केम हॉस्पिटल होतं, तिथे गेले दाखवायला लगेच, असं असं मला होतंय. तर ते मग मला काय एवढं अजून त्यांनी पण एक्सप्लेन केलं नाही. तर मी घरी त्यांच्या वाईफकडे, मिसेसकडे गेल्यावर सगळं विचारून घेईल आणि मग एक्सप्लेन करेल काय झालेलं नेमकं. तर त्या मित्राचं सांगते मी त्यांना, म्हणजे आठवणी, की
मिस्टर म्हणून अपसेट होते, म्हणून आम्ही केक किंवा त्यांनी पण त्याला पिकनिक आवडायची जास्त एन्जॉय करायला. आणि त्यांच्याकडं ॲक्च्युली 11 दिवसांनी ते सगळं कार्यक्रम करतात त्यांचा पुण्यमुदानाचा. तर हे 3ऱ्या-4थ्या दिवशी जाऊन भेटून आले त्यांना, म्हणजे फॅमिलीला, मुलांना, मिसेसला. तर मग त्या सांगत होत्या की त्रास म्हणजे थोडंसंच पेन झालं आणि सगळे त्या हॉस्पिटलमधली थोडी गैरसोय झाली. केम हॉस्पिटल, जे पाहिजे होतं ट्रीटमेंटला तिथं पोचलेच नाहीत ते, आणि तिथेच हे झालं. तर ते मी घरी गेल्यावर पूर्ण तुम्हाला सांगेल ऐकल्यावरती, कारण मिस्टर काय एवढं सांगू शकत नाहीत म्हणजे डिटेलिंगमध्ये. मग असं झाले. म्हणजे 25, 26, 27 पासून ह्या 2 केसेस त्यांच्या मित्रांच्या झाल्या, जवळच्या एकदम, म्हणजे जवळचा. हा खूप जवळचा होता जे काल जाऊन आले घरी, संजीव कोहली म्हणून. तर त्यांच्या मित्राचं म्हणजे मी सांगते, दोघांची जर्नी औरंगाबादला पण ते सोबत होते, आणि त्यांना तर बदली नकोच होती, पण आलं होतं फर्स्ट टाइम, ते जावंच लागेल. मग गेले तर यांना ते सोडायचेच नाही. दोघं एका रूममध्ये घेऊन राहिले. एकमेकांना भूक लागली का इकडं खायला पड, तिकडं खायला पड. भूक खूप असायची त्यांना. तेव्हाच भरपूर होतं म्हणजे डायबिटीज वगैरे कमी एजमध्ये. आणि मग खुश राहायचे. हे असले का ते खूप खुश राहायचे. आणि संपूर्ण म्हणजे गाडी त्यांना ड्रायव्हिंगचं फोबिया म्हणतात, घाबरतात. मी पण घाबरते अजून, ड्रायव्हिंग रोडवर नाही करू शकत. तसं त्यांनाच पण होतं. 3-4 वेळा त्यांनी ड्रायव्हिंग क्लासेस केले, पण त्यांना स्वतः ड्रायव्हिंग करता नाही आली. मिसेस चालवते गाडी त्यांची, ती स्वतः ड्रायव्हर आहे, मुलांची शाळेवर तिचं स्वतःचं इन्कम आहे. आणि ते बोलायचे माझी बायकोच ड्रायव्हर आहे माझी, आणि ते फुल्ली मिसेस चालवायची, ते बसायचे. आणि मग ती गाडी घेऊन दुसरा ड्रायव्हरला घेऊन ते, कारण मिसेसला नाही आणायचे, दुसरा ड्रायव्हर घेऊन ते स्वतः येऊन यांना घ्यायचे. आणखी मित्र गोळा करायचे, आणि 2-2 दिवस ते माथेरान, महाबळेश्वर, भंडारादरा अशी ठिकाणं, औरंगाबाद, पुन्हा त्या ठिकाणी गेलेल्याला असं जायचे ते. आणि आमच्या अंदमानची फॅमिली विथ पिकनिक झालेली त्यावेळेस ते बोलले की तुम्हाला फॅमिली विथ मला पण यायचं होतं, माझी पण 2 मुलं, मिसेस येणार होती तुझ्यासोबत, आमच्यासोबत. यांनी सांगितलं नाही. ते खूप दिवस असे हे करायचे, म्हणजे यांना बोलत राहायचे मला सोडून, आता तरी मुलं मोठी झाल्यावर जायचं असं ठरलेलं आमचं. आणि खूप आठवणी आहेत. एक कविता लिहिलेली आयुष्यावरती, तर ती मी सापडली तर तुम्हाला वाचून दाखवेल किंवा शेअर करेल ती लिहिलेली. आणि स्वतः ते असे म्हणजे लिहायचे पण आधीमध्ये. आणि गेल्या वर्षी बर्थडेचा केक ह्यांना घेऊन गेले ऑफिसवरती कापायला, की पुण्यावरून इकडं आल्यानंतर, कारण ते पहिलेच मुंबईला आलेले औरंगाबादवरनं, आणि आम्ही पुन्हा करत एवढ्या दिवसांनी इकडे आलो, 7-8 वर्षांनी मुंबईला पुन्हा. मग ह्यांच्यासाठी स्पेशल केक घेऊन गेले. पुण्याला असताना आम्हाला फॅमिलीला भेटायला आलेले, कसे राहतात, औरंगाबाद सोडलं आता पुण्याला, मुलं लहान होते. आणि मग एकदम ह्याच्यासारखं बोलायचे, असं म्हणजे हे होऊन काळजीने बोलायचे. आणि ह्यांच्यावर खूप जीव होता. बाबा म्हणजे शब्द कोण आला की हे पण मित्रा हा शब्द असायचा त्यांच्यासाठी. आणि यांना हॉस्पिटलमध्ये त्यांनी कळालं त्यांना तर की 1 तास बोलत होते यांच्याशी हॉस्पिटलमध्ये. तर ते मी रेकॉर्ड नाही केलं, कारण मी मोबाईलची गॅलरी पण भरायची आणि यांचं बोलणं चालायचं. मग भरपूर कॉल यायचे त्यांना. मग ज्यांना हॉस्पिटलला यायला जमलं नाही ते कॉल करत राहायचे. मग असे ते काल 2 दिवस मिस्टर म्हणजे राहायचे खुश. आता वेळेत प्रेझेंटमध्ये आपल्याला राहावं लागतं, आठवणी तर येतात त्याच्या. आणि या अलिबागच्या पिकनिकला जायला मी आवर्जून त्यांना सांगितलं, हो त्यांना घ्या तुमच्यासोबत. तर हे त्यांना आठवायला लागलेलं मिस्टरांना, की मी नकार द्यायची, जाऊ नका. मला वाटायचं की ते यांना घेऊन जातात पिकनिकला, माझ्यापासून दूर नेतात, असं म्हणजे थोडंसं आपल्याला बायकांना वाटतं ना, मित्र नको, फक्त माझ्याशीच राहावेत. तेव्हा मला तसं व्हायचं.
आणि नंतर आता आता वाटायचं की ते सगळे एकत्र यावे, मजा करावी, खेळावं त्यांनी पण, असं म्हणजे मनात नाव आलं त्यांचं माझं त्या दिवशी की त्यांना घेऊन जावा ना तुम्ही पण, कॉल करा, बोलवा. तर हे बोलले, हे गप्पच होते त्यावेळेस, म्हणजे मला पटकन नाही काय सांगितलं. काल सांगितलं घरी उशिरा आल्यानंतर. तर हे एक्सप्लेन करायचं होतं, व्हिडिओ खूप मोठा नाही बनवायचा. तर हे मी आजचं सेलिब्रेशन का झालं नाही हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि तर पुन्हा एकदा मी घरी भेटायला गेली त्यांच्या मिसेसशी, तर सगळे डिटेलिंग विचारेल. आणि असं लवकरात लवकर सगळ्यांना म्हणजे वेळेवर सगळं चेकअप करत राहा. म्हणजे काही वर्षातून एकदा तरी लेडीज आणि जेंट्स दोघांनी पण 40 वर्षानंतर तर सगळ्या टेस्ट केल्याच पाहिजेत आणि आपण त्यातनं थोडेसे सावध राहू शकतो. तर या गोष्टी झालेल्या आहेत. तर आजचा दिवस आमचा, मिस्टरांना ऑफिस जॉईन करणं पण गरजेचं आहे. खूप साऱ्या सुट्ट्या झालेल्या आहेत हॉस्पिटलच्या ह्याच्यानंतर, त्याच्यामुळं त्यांना वेळेवर कामाला पण जाणं भाग आहे आणि मग चालू आहे असा प्रवास. तर आता मी ते स्टॉप घेते. जेवढं मला माझं समजलं असेल तुम्हाला की का सेलिब्रेशन झालं नाही, कमेंट्स जरूर करा. धन्यवाद, काळजी घ्या तुम्ही पण. आता मी इथेच सांगते, बाय. पुन्हा भेटूया, नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत, शॉर्ट्स येत राहणार आहेत.